नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण गवारीची भाजी बघणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी। त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला गवार घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये आपण गवार घालून घेणार आहोत। अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहेत आणि गवार आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहेत। मीठ घातल्याने गवारीला चव ही छान येते। आता 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवून ही छान अशी परतवून घेणार आहोत आणि यामुळे ती 60 ते 70% शिजल्याही जाते। त्यामुळे भाजी करताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि भाजी ही खायला टेस्टी लागते। आपली गवार ही शिजल्या गेली आहेत। 5 ते 7 मिनिटात भाजी ही शिजल्या जाते। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत आणि यामध्ये जिरे, मोहरी, लसूण याची फोडणी करून घेणार आहोत। लसूण छान आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीरही यामध्ये घालायची आहे। लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये परतून घेतलेली गवार घालून घेणार आहोत। आपली गवार ही शिजलेलीच आहे, त्यामुळे आपल्याला फक्त लाल तिखट वगैरे शेंगदाणे घालून आपल्याला ही परतवायची आहे। यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि धना जिरा पावडर हे सर्व घालून आपल्याला गवार ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत। तुम्हाला जर कूट घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल, अशी भाजी खायला खूप छान लागते। आपण गवार शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यानंतर आपण आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। एक वाफ काढून घेणार आहोत। सगळे मसाले हे एकजीव होतात आणि भाजीला चव ही छान येते। त्यामुळे आपल्याला 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे। आपली गवारीची भाजी ही तयार झालेली आहे ना अगदी झटपट होणारी। तसेच ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता, खायलाही खूप छान लागते। अगदी गावरान गवारीची भाजी आहे, त्याच्यामुळे याची चव तर अगदी भन्नाट लागते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी दाखवली आहे, तर कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।